खऱ्याला गोळी, खोट्याला पुरणपोळी, खरं खाता गाटकाळी, गरीबाची फाटली जुळी, ओसाला येणं टोळी. हा खऱ्याचं पुरं मारा नाही. PVC नसली तरी 5,000 रुपये आपल्याला दंड आहे, आणि त्या पुण्यात 2 जण मारली तरी सुटला होता तो. पैसा पाहिजे व सध्या फक्त काही खपत आहे तुमचं. हा गरीबाचं जगणं राहिलं नाही, म्हणून तर धुंद झाला तुझा. काय टीव्हीला तरी चांगलं राहिलं तुम्हाला खरं सांगा बरं. 10 मिनिटं टीव्ही बघा, दिवसभर करमत नाही. काय टीव्हीला चांगले धाराधरी, वडावडी, आपटापटी, उचला उचली, पळापळी, भुकाभुकी, थुकाथुकी, ह्याची आली त्याचे गेली, हेव राहिला हे उठला हे कानला हे वाकला हे भुकला, गेली गेली गेली, आली आले, राहिलं मिळालं. अरे नुसता धिंगाणाच चालू. इतक्या नेत्यांना कळाना कार्यकर्ते कोणाचे, कार्यकर्त्यांना कळाना नेते कोणाचे. आणि सध्याची ही अशी वाईट परिस्थिती बघून आमच्या सारख्याला वाटतंय आम्ही ह्याच्यात उतराव का काय बा. आणि काय अडचण आहे बा पुरुषोत्तम महाराजांसारख्याने, माऊली महाराजांसारख्याने जर मायबाप समाजकारणाचा वसा घेऊन लोकांचे दुःख सोडवण्याचा प्रयत्न केला तर. नाही तुम्हाला बाकीचे मूर्ख चालते तर एखादा शुद्ध वारकरी चालत नाही का. स्पष्ट बोलतो, 288 पैकी एक तरी वारकरी आमदार आहे का. गण लावणारा, माळ घालणारा, वारी करणारा. अरे पाहिजे. मी म्हणतो 12 कोटी महाराष्ट्राची लोकसंख्या, त्याच्यातले 2 कोटी तर आमचे वारकरी असतील ना, कमीत कमी 2 कोटी. ह्यांचा आवाज उठवाय कोण नको का. अरे ह्यांचं नेतृत्व करा. विधानसभे सुद्धा माझा सुद्धा धोत्रावर जाणारा आणि टोपी घालणारा आणि बुका लावून रामकृष्ण हरिनाम मंत्रालयाची सुरुवात करणारा वारकरी आमदार होणं काळाची गरज आहे. तू म्हणता तुमचं महाराजांचं काय नियोजन आहे का काय. आमचं तसं अजून का नाही, पण शेवटी आले देवाजीच्या मनात ते कोणा काय अडचण आहे. जर जनता जनार्दनाच्याच मनात असेल तर तरी होय राहणार रंक त्याचा. काही घडू शकतं या जगात. हा कोण अमरपट्टा घेऊन आलेला नाही जगात. बरं तुम्हाला एखादा डॉक्टर राजकारणात परत गेलेला चालतो, फिल्म इंडस्ट्रीतली माणसं परत राजकारणात गेलेले चालतात, कलाकार क्षेत्रातली माणसं राजकारणात गेलेले चालतात. मग वारकरी क्षेत्रातला जर एखादा माणूस जर राजकारणात गेला तर बिघडलं कुठं माय बाप. बाकीचे सगळे आपल्याला चालतात. बरं काय का तुम्हाला राजकारणाचं काय करायचं. अरे राजकारणाचं सुद्धा शुद्धीकरण होणं ही काळाची गरज आहे. तिथं सुद्धा पवित्र माणसं नको का. आमच्या पुरुषोत्तम महाराजांनी कीर्तनाच्या कष्टातून एवढा विकास केला आणि एवढ्या भूमीचं नंदनवन केलं. असा माणूस जर या समाजकारणामध्ये आला तर तालुक्याचा कुणीकडे विकास होईल माय बाप. रामराज्य झाल्याशिवाय राहणार नाही. ही काळाची गरज आहे. नाही आता मागं हटायचं नाही. तुम्ही शिंदखेड राजा मी कर्ज जामखेड विठाल. विनोदाचा भाग सोडा ही काळाची गरज आहे. बरं तिकडे योगी झालेच ना मायबाप, संन्यासीच होते ना ते बी. पर लोकांनी मुख्यमंत्री केलं ना त्यांना. मग पुरुषोत्तम महाराजांसारख्याला जर आमदार केलं तर बिघडलं कुठं मायबाप. आणि त्याला तुमचे आशीर्वाद महत्वाचे आहेत मायबाप, आणि ते मिळणार आहेत मायबाप. कारण सात्विकता जीवनामध्ये कोणत्याही क्षेत्रामध्ये. बरं आमच्यासारखा वारकरी एखादा जर या क्षेत्रामध्ये गेला तर 10 रुपये म्हणून तर सांगणार नाही. आम्ही पुप्त चालवणार नाही, मटक्याचा व्यवसाय तर करणार नाही, वाळू तस्करी तर करणार नाही. लबाडांचाच बाजार चालू आहे. संतोष मला काय सांगू. त्याच्या सुद्धा सात्विकता आणणं ही काळाची गरज आहे. आणि ह्याचं फक्त विनोदवारी नाही, त्याचं सखोल चिंतन करणं ही सध्याच्या काळाची गरज आहे. वारकऱ्याची मेजॉरिटी कमी काय. 10 लाख वारकरी फक्त एकदा आमच्या ज्ञानबा तुकाराम म्हणलं की तिथून पुढचा 50 किलोमीटर रस्ता पॅक. हे लोक वारकऱ्याला गृहीत धरते. हाईत आपली कवर. कोरोनाच्या काळात केला का कोणी आपला विचार. गरीब वारकऱ्याचा किती कला करावं, कीर्तन करावं मायबाप. उपासमारीची वेळ आली कोणी कोणाचा विचार. त्यात आपल्यातलाच माणूस पाहिजे. हे काळाची गरज आहे मायबाप. आणि हे घडणं हे अत्यंत. आणि बघतोय ना आपण किती दूषित वातावरण चालू आहे. सगळा राडा करून टाकला. निष्ठा शब्द सुद्धा परवा दिवशी आत्महत्या करण्याच्या तयारीत होता. श्रावण महाराज तो आत्महत्याच करणार होता, पण संयम नावाच्या शब्दाने त्याला थोडा धीर दिल्यामुळे वाचला म्हणून तो राहिला. आता तो 100% फासच घेणार होता. काय निष्ठा ठेवली का. सगळं अवघड झालंय मायबाप. जो तो आपापल्या स्वार्थाचा विचार करतो ना आपण नाही त्याच्या मागे पळतो. तरुण पोरं सुद्धा समाजकारणामध्ये राजकारणामध्ये आपली बुद्धीची पातळी डासळून देऊ नका. ही काळाची गरज आहे. किती अस्ताव्यस्त आहे. त्या जपानमध्ये चोर पकडा मशीन 1 तासात 500 चोर सापडलं. चोर पकडा मशीन अमेरिकेने 1 तासात 2000 चोर सापडलं. चोर पकडा मशीन भारतात अर्ध्या तासात मशीनच चोरीला गेलं.
तोर तर का म्हणा मश नुसत्याला बड्यात म्हण. एक जणाच्या घरात माशा झाल्या ते गेलं बाजारात. चिखलीच्या बाजारात एक जण माशा मारायची पावडर काय बसलो होतो. 2 रुपयाला पुढे माशा मारायची पावडर, 2 रुपयाला पुढे माशा मारणाचे लोक धावली म्हणून. 2 रुपयाला पुढे माशा मारतात. दना दन पुड्या खपले. एक जण घरी गेला बायकांना पुढी सोड. पुढी सुली पुढीत पावडरच नव्हती, कागदाची चिठ्ठी होती. त्या चिठ्ठी पेनानं लिहिलं होतं उजव्या हाताने जेवण करा, डाव्या हाताने माशा हाना. आता हे काय औषध म्हणजे नुसत्या लबाड्या चालूत ना राव. काही खरं राहिलेलं नाही. सगळे अस्ताव्यस्त आहेत आणि अस्थिर जगाला स्थिर करण्याची ताकद फक्त माझ्या वारकरी संप्रदायात आहे. एवढे एक जागा आहे इथे एवढा 15,000च्या प्लस समाज आज माझ्या चोखोबऱ्यांच्या दरबारामध्ये स्वतःचं घरदार सोडून. आणि महाराजांनी सांगितलं बाय बाबा 200 गावाच्या चपात्या येण्यासाठी लोक वेटिंगला. त्या गावांसाठी सुद्धा तुम्ही सगळ्यांनी टाळ्या वाजवा म्हणून. त्या आश्रमावर ह्या पुरुषोत्तम महाराजांवर भक्त महाराज काय असतं. महाराष्ट्रात मानतील, परिसरात सुद्धा वजन लागतं आणि परिसरातल्या लोकांनी सुद्धा मान्यता द्यावी लागते. आणि महाराजांचं भाग्य आपण सगळा परिसर आपला तालुका महाराजांना तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपतो. हे त्यांचं सुद्धा भाग्य की अशी माणसं त्यांना मिळाली माहिती. कोण येतो घरा आमोच्या कसाला काय ज्याची त्याला धंदा नाही. लोक लय फुगीर आहेत. लग्न पत्रिकेत नाव असली तरी लग्नाला जात नाहीत. आणि एवढा हजारो समाज आमच्या पुरुषोत्तम महाराजांवरचं संप्रदायाचं प्रेम प्रगट करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे माय बाप. आणि पुरुषोत्तम महाराजांनी जर खरी कोणती संपत्ती कमविली असतं तर ही माणसाची संपत्ती त्यांच्या जीवनात ही सगळ्यात मोठी संपत्ती. मंदिर पाहिलं की माणूस फ्रेशच होते. आणि रोज आपण गेल्या वर्षी ऐकलं की सगळे महाराज मंडळी परवाचे कालचे आपण पाटलाने चोकोबाऱ्यांचं मंदिर बांधलं. पण एक वाक्य सांगू का. असं धर्म कार्य करण्यासाठी कीर्तनाच्या मानधनातून अथक परिश्रम करून जीवाची बाजी लावून असं मंदिर बांधण्यासाठी वाघाचं काळीज लागतं. ते कुणाचंही काम नाही. आणि ते महाराष्ट्रात फक्त दोघांना जमले. माऊली पाटील 4 ते 5 करोड रुपयापर्यंत आतापर्यंत बजेट दिलं. असंच भव्य दिव्य मंदिर ज्ञानोबा तुकोबारांची तेजपुंज मूर्ती. मंदिराच्या समोर शिवाजी महाराज, संभाजी महाराज, विवेकानंदांचे पुतळे, हजारो झाडे, 5,000 माणसं बसतील. एवढा सभा मंडप, एवढं संस्थान तुमच्या आशीर्वादाने परिपूर्ण झालं. हे तुमचे सगळ्यांचे आशीर्वाद आहे. एवढ्या तरुण कालावधीमध्ये हे मंदिर बांधणारे पाटील आणि पठाडी बाकीच्यांचं ते एवढं सोपं नाही. त्याला बाजी लावावं लागते. आणि हे पाटणकर बाबांच्या कृपेनं झालं. आणि माझं मंदिर माझे गुरुवारी माझे वडील ते बाहूंचे आशीर्वाद आहेत म्हणून ते कार्य झालं. माझ्या महात्म्यांचा आणि वडिलांचा आणि गुरुचा आशीर्वाद असावा लागतो. तसे देव काय कुणाकडून काम करून घेतो काय. जिंदगी गेली काय कायचं गारवलं पत्र बदलणं व्हाय नाही. तर हे मंदिर बांधणं हे ते सोपं नाही. मांगल्य, दिव्यता आणि रम्यता. आणि एवढं मंदिर बांधले पण तरी सुद्धा हे सुद्धा जागा कमीच वाटते आपल्याला. पाटील हळूहळू वाढवच लागेल. गेल्या वर्षीपेक्षा हे वर्षी मंडप वाढवला. मंदिराचा व्याप वाढतच चाललेला आहे. त्याच्यामुळं आपलं 1.5, 2, 3 एकरात हे आता भागणार नाही. परिसरातल्या शेतकऱ्यांना सुद्धा या धर्म कार्यासाठी आपली असणारी जमीन या देश कार्यासाठी, धर्म कार्यासाठी, संत सेवेसाठी ज्यांना ज्यांना शक्य होईल त्यांनी आश्रमासाठी द्या. ही काळाची गरज आहे. पैसे घ्या पण द्या. तुमची फुकट आम्हाला नको. आम्हीच फुकट कीर्तन करत नाही तर तुमची तरी फुकट कशाला. हा पण हे वाढवणं, ह्याचा प्रचार करणं, ह्याचा त्यांचं मंदिर नाही गावात राहते त्यांचं काय येतं. पाटणकर बाबा सगळं नियोजन करतात, माझ्या सगळं आश्रम पाहतात आहे. पण ह्याचा प्रचार करणं एकमेव मंदिर असं हे चोखोबारायांचं. आणि ही आपली जबाबदारी. आपल्या माणसावर प्रेम करा, आपली माणसं मोठी करायची का हे काळाची गरज आहे. विठ्ठल 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 विठ्ठल